नमस्कार मित्रो. मागील व्हिडिओमध्ये आपण PhD ची मुलाखत कशी द्यायची, त्या कमिटीमध्ये कोण कोण असतील आणि त्याचबरोबर त्या मुलाखतीमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि आपलं एक ब्रीफ सिनॉप्सिस कसं करायचं याविषयी बोललो. बरेच मित्र आपले आता पेट परीक्षा पास झालेत. काही लोक नेट पास होऊन त्यांना एक्झामिनेशन मिळालेलं आहे, तर काही सेट पास होऊन या पेट एक्झाम झालेल्या आहेत. सर्वांनाच आता PhD ला ऍडमिशन घ्यायचं आहे. मुलाखत आपली झाल्यानंतर आपल्याला PhD चं सिनॉप्सिस प्रेझेंट करायचं असेल तर ते सिनॉप्सिस कसं असावं आणि त्यासाठी नेमकं आपल्याला कसं ते लिहायला पाहिजे याविषयी आज आपण थोडीशी चर्चा करूया. आजचा टॉपिक आहे हाऊ टू राईट अ PhD प्रपोजल. PhD प्रपोजल कसं लिहावं याविषयी आज आपण बोलतोय. मी डॉक्टर शंकर लावरे, प्राचार्य, आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सोनई, अहमदनगर. तर आपण या गोष्टीवर आता विचार करूया. राईट अ ब्रीफ रिसर्च प्रपोजल ॲज पर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी फॉर्मॅट. तुम्हाला जेव्हा PhD ला ऍडमिशन घ्यायचं आहे, ऍडमिशन घेताना आपल्याला आपला रिसर्च टॉपिक द्यायचा असतो. तो टॉपिक देत असताना आपल्याला त्याच्यामध्ये काय काय मुद्दे घ्यायला पाहिजे हे मुद्दे इथे मी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फॉर्मॅट प्रमाणे ए पासून तर एच पर्यंत हे सगळे मुद्दे आपण एकाखाली एक दिलेले आहेत. यात पहिला पॉइंट असेल टायटल ऑफ प्रपोज रिसर्च टॉपिक. आपला जो रिसर्च टॉपिक आहे, प्रपोज आपण करतोय, आपण जो मनात ठेवलेला आहे, आपल्याला जो याच्यावर काम करायचं आहे, त्या टॉपिकचं टायटल काय असावं याविषयी आपल्याला बोलायचं आहे. त्याचबरोबर रॅशनली अँड सिग्निफिकन्स ऑफ द स्टडी हा सेकंड पॉइंट असेल. आपल्या इंट्रोडक्शन मध्ये, प्रस्तावनेमध्ये आपल्याला रॅशनली आणि सिग्निफिकन्स ऑफ द स्टडी याविषयी लिहायला पाहिजे. त्यानंतर सर्वे ऑफ वर्क डन, आतापर्यंत काय काम झालं आणि नीड फॉर मोर रिसर्च याविषयी आपल्याला डिटेल इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. त्याचबरोबर स्टेटमेंट ऑफ एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह, आपले एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह काय असावेत, ते कसे असावेत. त्यानंतर मेथडॉलॉजीज अँड टेक्निक्स टू बी युज्ड, कुठल्या मेथड्स आणि कुठले टेक्निक्स आपण यामध्ये वापरणार आहोत याविषयी आपल्याला डिटेल लिहायला पाहिजे. त्यानंतर काइंड्स ऑफ कन्क्लुजन एक्सपेक्टेड अँड देअर पॉसिबल व्हॅल्यू, काय कन्क्लुजन अपेक्षित आहे आणि त्याचे एक्सपेक्टेड व्हॅल्यूज काय असणार आहेत, अपेक्षित त्याच्या व्हॅल्यूज काय, आणि प्लॅन ऑफ रिसर्च, आपला एक रिसर्चचा प्लॅन, एक टाइम फ्रेम कशी असेल, आणि त्यानंतर शेवटी असेल आपले रेफरन्सेस किंवा बिब्लिओग्राफी. या सर्व पॉइंट्स आपण या पर्टिक्युलर सिक्वेन्स मध्ये एकदा गेलं तर आपलं रिसर्च सिनॉप्सिस किंवा PhD प्रपोजल तयार होईल. आणि असं PhD प्रपोजल आपण विद्यापीठाला आपल्या मुलाखतीनंतर सबमिट करूया आणि नंतर ते रिसर्च रेकॉग्निशन कमिटीकडे जाईल आणि त्यानंतर जर त्यांना ते व्यवस्थित वाटलं, आपण ते प्रपोजल दिलंय त्यावर ते त्यांना त्या डिटेल्स जर नियमाप्रमाणे असतील, आपल्या रूल्स प्रमाणे असतील, तर डेफिनेटली आपलं सिलेक्शन होईल आणि आपलं टॉपिक अप्रूव्ह होईल. आता पुढचा पार्ट, युअर रिसर्च शुड फुलफिल, आपण जो रिसर्च करणार आहोत त्याच्यामध्ये नक्की काय असायला हवं याचा विचार करायला पाहिजे. युअर रिसर्च शुड ऍड्रेस इम्पॉर्टंट प्रॉब्लेम. युअर रिसर्च शुड ऍड्रेस इम्पॉर्टंट प्रॉब्लेम, जो प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तो इम्पॉर्टंट प्रॉब्लेम काय आहे, हा जो इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे हा आपण ऍड्रेस करायला पाहिजे. युअर रिसर्च शुड ऍड्रेस अन इम्पॉर्टंट प्रॉब्लेम, ज्या प्रॉब्लेमवरती आपल्याला काम करायचं, जो रिसर्च गॅप आपण शोधून काढला, ज्याच्यावरती काम करायचं, तो आपल्याला व्यवस्थित ऍड्रेस करता आला पाहिजे. रिसर्च शुड इम्प्रूव्ह आर ऍडव्हान्स सायंटिफिक नॉलेज, ज्याच्यावरती आपण काम करणार आहोत त्याच्यापासून आपल्याला एखादं इम्प्रूव्हमेंट किंवा इम्प्रोव्हायझेशन करता आलं पाहिजे किंवा एखादं सायंटिफिक नॉलेजचं ऍडव्हान्समेंट करता आलं पाहिजे किंवा होईल असं आपलं बघता आलं पाहिजे. त्यानंतर रिसर्च शुड एक्सपांड करंट नॉलेज, जे करंट नॉलेज आहे त्याच्यामध्ये नक्की आपण काय ऍडिशन करू शकतो का, त्याच्यामध्ये काय आपण एक्सपान्शन करू शकतो का, या गोष्टींचा याच्यामध्ये विचार व्हायला पाहिजे. त्यानंतर यू शुड फाइंड आउट वेदर युअर टॉपिक इज फिजिबल ऑर नॉट, आपला टॉपिक खरंच फिजिबल आहे का, तो होऊ शकतो का, याविषयी आपल्याला विचार करायला पाहिजे. कशासाठी फिजिबल असला पाहिजे, टू इम्प्लिमेंट,
आपल्याला जो टाइम पिरियड दिलाय त्या टाइम पिरियड मध्ये आपलं काम होऊ शकेल का, आपण त्या टॉपिकवर काम करू शकू का, याच्याविषयी आपली एक जी मनात खुणगाठ घातली ते आपल्याला पूर्णपणे याच्याविषयी बोलता आलं पाहिजे की आपलं जे काम आहे आपण जे लिहिलंय ते 3 वर्ष किंवा 4 वर्षात पूर्ण होईल का नाही. त्यानंतर टू इन्व्हेस्टिगेट, आपल्याला जे इन्व्हेस्टिगेट करायचं त्या टाइम फ्रेम मध्ये इन्व्हेस्टिगेशन होऊ शकेल का, आपण जे ठरवलंय, आपण जे प्रपोज करतोय, आपला जो हायपोथेसिस असेल तो आपण सॉल्व्ह करू शकू का, त्याला आन्सर देऊ शकू का, ह्या टाइम फ्रेम मध्ये आपलं बसायला हवंय. आणि त्यानंतर टू हँडल इन युअर लॅबोरेटरी, आपण जो रिसर्च घेतलाय तो आपण आपल्या लॅबोरेटरीमध्ये हँडल करू शकू का. जर ह्या गोष्टी होऊ शकल्या नाही तर कदाचित आपण दिलेलं रिसर्च सिनॉप्सिस हे सँक्शन होणार नाही किंवा अप्रूव्ह होणार नाही. आणि जर आपण हे करू शकत असेल आणि व्यवस्थित आपण लिहिलं असेल तर नक्कीच ते अप्रूव्ह होईल आणि सँक्शन आपण पुढे जाऊ शकतो. सो पहिला पार्ट आपण बघूया, टायटल. टायटल ऑफ युअर रिसर्च. टायटल जे आपलं असणारे, जे थेसिसचं नाव असणारे किंवा टायटल असणारे, दॅट शुड बी मिनिंगफुल अँड शॉर्ट. द टायटल शुड बी मिनिंगफुल अँड शॉर्ट. असं शॉर्ट आणि मिनिंगफुल टायटल असलं पाहिजे. मिनिंगफुल म्हणजे त्या टायटल मध्ये एक मिनिंगफुल म्हणजे त्यातनं काहीतरी आपण जे बोलतोय, आपण जे बोलणार आहोत त्या टायटल मधूनच आपल्या थेसिस मध्ये काही समजलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काहीतरी लॉजिकल गोष्ट आपल्याला सांगता आली पाहिजे. जर एखाद्याने टायटल वाचलं, त्या टायटल वाचल्यानंतर थेसिस मध्ये नेमकं मध्ये काय असणार आहे, त्या थेसिसची बॉडी कशी असेल, त्याचं कन्क्लुजन काय असेल, प्रोबॅबल याच्यातनं कल्पना यायला पाहिजे. इट शुड बी ब्रीफ बट सेल्फ एक्सप्लेनेटरी. ब्रीफ असावं पण सेल्फ एक्सप्लेनेटरी असावं. इट शुड इन्क्लूड मॅक्सिमम कीवर्ड. जे आपले कीवर्ड्स आहे, आपण जे वापरणार आहोत थेसिस मध्ये, जे रिसर्च मध्ये जे महत्वाचे पॉइंट्स, जे कीवर्ड्स, ते त्या टायटल मध्ये असणं अपेक्षित आहे. त्यानंतर इट शुड बी कॅची अँड मॅक्सिमम 15 वर्ड्सचं लिमिट असावं त्याला. 15 शब्दापेक्षा मोठं टायटल असेल तर ते फार लॉंग टायटल होईल. सो इट शुड नॉट बी व्हेरी लॉंग और इट शुड नॉट बी व्हेरी शॉर्ट. फार शॉर्टही नसावं आणि फार लॉंगही नसावं. असं अप्रोप्रिएट टायटल देणं फार गरजेचं आहे. बघा, टायटल मध्ये काय असणं गरजेचं आहे, शॉर्ट पण मिनिंगफुल टायटल असावं, ज्याच्यातनं आपल्याला थेसिसची आयडिया यायला पाहिजे, सेल्फ एक्सप्लेनेटरी असायला पाहिजे, त्याच्यात मॅक्सिमम कीवर्ड असणं गरजेचं आहे. ह्या जर गोष्टी असतील तर आपलं टायटल हे अप्रोप्रिएट आहे, कॅची आहे असं आपण म्हणू शकू किंवा लॉजिकल टायटल असं म्हणता येईल. रॅशनल अँड सिग्निफिकन्स ऑफ द स्टडी. व्हॉट इज रॅशनल एक्झॅक्टली अँड व्हॉट यू वॉन्ट टू राईट इन द रॅशनल. रॅशनल मध्ये काय लिहायला पाहिजे. So the rationale of your research is the reason for conducting the study. नेमकं काय कारण आहे स्टडी करण्याचं हे आपण आपल्या रॅशनल मध्ये लिहायला पाहिजे. त्याचप्रमाणे रॅशनल शुड आन्सर द नीड फॉर कंडक्टिंग सेड रिसर्च. आपला रॅशनल म्हणजे आपण त्याच्यामध्ये आन्सर देता आलं पाहिजे. मुख्य कारण काय आपला अभ्यास करायचं, हा रिसर्च घेण्याचं मुख्य कारण काय हे आपल्याला रॅशनल मध्ये लिहिता आलं पाहिजे. सो द रॅशनल शुड आन्सर द नीड फॉर कंडक्टिंग सेड रिसर्च. नीड काय गरज आहे हे रॅशनल मध्ये आपल्याला लिहायचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर रिसर्च टॉपिक ॲट इट जस्टिफाईज द सिग्निफिकन्स अँड नॉवेल्टी ऑफ द स्टडी. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ युअर रिसर्च as it justifies the significance and novelty of the study. Significance काय, हा महत्वाचा पार्ट. इट जस्टिफाईज सिग्निफिकन्स अँड नॉवेल्टी. एक जस्टिफिकेशन यात दिलं जातं, नॉवेल्टी किती आहे याच्यामध्ये, याचं सिग्निफिकन्स किती आहे, याचं जस्टिफिकेशन आपण रॅशनल मध्ये देत असतो. and that is why it is also referred as justification of the study. It is also referred as what? Justification of research study. So rational is basically what is need. काय कारण आहे, गरज काय आहे, काय कारण आहे हे याच्यात आपल्याला द्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण याच्यामध्ये आपण हा रिसर्च का करतो याचं जस्टिफिकेशन आपल्याला देता आलं पाहिजे. म्हणजेच आपण रॅशनल हे अशा पद्धतीने लिहायला पाहिजे, याच्यामध्ये हा रिसर्च करण्याची गरज काय, हा रिसर्च करण्यासाठी आपल्याला ऍक्च्युली काय नेमकं याच्यात करायला पाहिजे त्याचं जस्टिफिकेशन आपल्याला द्यायला पाहिजे, आणि याच्यातनं काय सिग्निफिकन्स आपल्याला मिळणार आहे, आपण काय नॉवेल्टी करणार आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला रॅशनल अँड सिग्निफिकन्स ऑफ द स्टडी मध्ये देता आलं पाहिजे. हेच याचा महत्वाचा पार्ट आहे आणि रॅशनल आणि सिग्निफिकन्स ऑफ स्टडी हा आपल्या इंट्रोडक्शनचा मेजर पार्ट असणार आहे. सो कुठलाही रिसर्च करण्यापूर्वी
त्याच्यामध्ये आपण जेव्हा त्याचं फ्रेमवर्क करतो, त्या फ्रेमवर्कमध्ये रॅशनली आणि सिग्निफिकन्स ऑफ स्टडी हा एक महत्वाचा मुद्दा असू शकतो आणि तो मुद्दा व्यवस्थित लिहिणं म्हणजेच आपलं प्रपोजल इतकं स्ट्रॉंग करणं की जेणेकरून ते ऍक्सेप्ट व्हायलाच पाहिजे. रॅशनली नंतर आपला पुढचा पॉइंट असेल रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, प्रिलिमिनरी लिटरेचर रिव्ह्यू. सुरुवातीला जो आपण रिव्ह्यू करणार आहोत तो फार महत्वाचा असतो. यामध्ये ऍक्च्युअली इट इज अ सर्वे ऑफ वर्क डन इन द रिसर्च एरिया अँड नीड फॉर मोर रिसर्च. सर्वे ऑफ रिसर्च डन, आतापर्यंत जो रिसर्च झालेला या टॉपिक वरती त्याचा सर्वे करणं फार महत्वाचं आहे. ते सर्वे करण्याचं काम या रिसर्च रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये असणार आहे आणि याच्यातनं आपण जे गॅप शोधूया त्या गॅपवर काय काम करू शकतो आणि कसं काम करू शकतो. सो नीड फॉर मोर रिसर्च हा महत्वाचा पार्ट हा लिटरेचर रिव्ह्यू मध्ये असणार आहे. सो थेसिसच्या जो मेन टॉपिक असेल, जो आपला हायपोथेसिस आपला सॉल्व्ह करायचा आहे, त्याला आन्सर शोधायचं आहे, हे सगळ्याचा बेस हा आपला सर्वे ऑफ वर्क डन म्हणजे मागच्या रिसर्च मध्ये काय काय केलंय, कोणी कोणी काय काम केलंय, आता तिथे काय काम करायची गरज आहे, नेमकं कुठे गॅप आहे हे शोधायचं काम आपल्या प्रिव्हियस रिसर्च मध्ये आपण करत असतो. It provides a summary of previous related research on the research problem and their strength and weaknesses. हा जो रिव्ह्यू असतो त्याच्यामध्ये ऍक्च्युअल जो आपला रिसर्च प्रॉब्लेम आहे त्याची स्ट्रेंथ काय, त्याचे विकनेसेस काय अँड जस्टिफिकेशन ऑफ युअर रिसर्च. आपलं रिसर्च का करायचं याचं जस्टिफिकेशन आपण याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. सो प्रायमरी लेवलच्या लिटरेचर सर्वे मध्ये आपल्याला काय करायला पाहिजे, आतापर्यंत काय काम झालं, आता त्या कामामध्ये काय गॅप आहेत, सध्या जो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा त्याचा स्ट्रेंथ काय, त्याचे विकनेसेस काय, याचं जस्टिफिकेशन आपण देणं याच्यामध्ये गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर व्हॉट इज नोन अँड व्हॉट हॅव बीन डन बाय अदर्स, आतापर्यंत काय माहित आहे आणि लोकांनी आतापर्यंत काय काम केलंय. आतापर्यंत आपल्याला जे जे माहिती आहे आणि लोकांनी काय काम केलंय हे सगळं हे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये येणार आहे. त्याचबरोबर हाव यू ऑब्झर्व गॅप्स इन प्रिव्हियस रिसर्च, स्वतःलाच प्रश्न विचारा की आपण याच्यामध्ये काय गॅप आपल्याला दिसून येतो का. पहिल्यांदा आपल्याला ते शोधायला पाहिजे कुठला गॅप दिसून येतो, त्या गॅपवर आपल्याला काम करायला खरं तर हा बेस असतो. त्यामुळे आपण जे काम करणार आहोत ते गॅप आहे तो गॅप फिल करायचं काम आपलं असणार आहे. त्यामुळं हॅव यू ऑब्झर्व गॅप्स इन प्रिव्हियस रिसर्च हा प्रश्न आपण स्वतःला विचारून त्या रिसर्च मधून रिव्ह्यू मधून आपल्याला तो गॅप शोधता आला पाहिजे. वाय युअर रिसर्च इज स्टील नेसेसरी, आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की आता सर एवढं जर काम झालंय तेवढं काम झालंय याच्यामध्ये काम करायला इथे स्कोप आहे किंवा नाही, आणि जर स्कोप असेल तर हे काम का करायचं, स्टील आणखी पुढे काम करावंच का असं आपण याच्यामध्ये सांगता आलं पाहिजे. आणि व्हॉट इज युअर प्रपोज हायपोथेसिस, आपला हायपोथेसिस काय असणार आहे, आपलं गृहीतक काय असणार आहे हे आपण याच्यातनं ठरवत असतो. त्यामुळे प्रायमरी लेवलचं लिटरेचर असेल याच्यामध्ये जे आपण मागे जे काम केलंय ते कामावरनं आपलं प्रॉब्लेम आपण शोधून काढतो, गॅप शोधून काढतो, त्याच्यावर आपलं प्रॉब्लेम स्टेटमेंट तयार करतो आणि त्यानंतर त्याच्यावर आपण हायपोथेसिस तयार करून आपल्या मेथोडॉलॉजी सेट करत असतो. त्यामुळे या सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे थेसिस मधला, ज्याच्यामध्ये ज्यामध्ये आपण प्रायमरी लेवलला जाऊन आतापर्यंत काय काय काम झालेलं आहे याची पूर्ण शहानिशा करतो आणि गॅप शोधून त्याच्यावर आपलं प्रॉब्लेम आयडेंटिफाय करतो आणि इथे खरंच रिसर्च करायची गरज आहे हे शोधून काढतो आणि त्याच्यावरून आपला रिसर्च प्रॉब्लेम डिसाईड करतो. आपला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर झालेला आहे, आपल्याला गॅप मिळालेले आहेत, आता आपल्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट करणं फार गरजेचं आहे. सो व्हॉट इज प्रॉब्लेम स्टेटमेंट बेसिकली, प्रॉब्लेम स्टेटमेंट इज लॉजिकल कन्क्लुजन डिराइव्ड फ्रॉम लिटरेचर सर्वे. एक लॉजिकल कन्क्लुजन आपण काढलेलं असतं, असं लॉजिकल कन्क्लुजन की आतापर्यंत हे सर्व काम झालेलं आहे, इतक्या लोकांनी काम केलंय मागच्या 50 वर्षात 100 वर्षात किंवा आतापर्यंत जे जे काम झालंय याची सर्व आपण मांडणी केलेली आहे. परंतु मला असं वाटतं की ह्या मध्ये इथे कुठेतरी गॅप आहे, तो जर मी शोधून काढला, त्याच्यावर मी जर काम केलं तर नक्कीच याच्यामध्ये काहीतरी नवीन नॉलेज मला मिळणार आहे, नवीन इम्प्रोव्हायझेशन मी काहीतरी करू शकेल किंवा नवीन गोष्टी याच्यामध्ये ऍड करू शकेल. तर हे महत्वाचं आहे, लॉजिकल कन्क्लुजन डिराइव्ड फ्रॉम द लिटरेचर सर्वे हा आपला प्रॉब्लेम स्टेटमेंटचा बेस असणार आहे.
So problem statement provides a clear and concise description of the issue that need to be addressed. काय करणार आहे हा? It provides clear and concise description of the issue need to be addressed. जो इश्यू आपल्याला ऍड्रेस करायचा आहे हे क्लिअर आणि कन्साइज आपल्याला डिस्क्रिप्शन याच्यात मिळू शकणार आहे. त्यानंतर आपल्याला व्हॉट इज द स्पेसिफिक प्रॉब्लेम दॅट यू विश टू ऍड्रेस. आपला जो प्रॉब्लेम आपल्याला ऍड्रेस करायचा आहे तो कुठला आहे. व्हॉट स्पेसिफिक प्रॉब्लेम दॅट आय शुड ऍड्रेस. माझ्या थेसिस मधला कुठला प्रॉब्लेम मी ऍड्रेस करणार आहे हे मला लिहिता आलं पाहिजे. सो यू हॅव टू फाइंड आउट. मी जर काम करणार असेल तर आय एम टू फाइंड आउट द स्पेसिफिक प्रॉब्लेम दॅट आय शुड ऍड्रेस एक्झॅक्टली. बेसिकली याच्यामध्ये 3 पॉइंट्स मी इथे दिलेत. ते 3 पॉइंट म्हणजे लॅक ऑफ अंडरस्टँडिंग. आतापर्यंत जे काम झाले त्याच्यामध्ये काही अंडरस्टँडिंग मध्ये लॅक्युना आहे का. ज्या सब्जेक्टवरती मी काम करणार त्याच्यामध्ये काही अंडरस्टँडिंग मध्ये कमतरता आहे का. किंवा एखादी गोष्ट असेल, एखादा प्रॉडक्ट असेल किंवा एखादी प्रोसेस असेल किंवा एखादी सिस्टम असेल त्याच्यामध्ये काही परफॉर्मन्स मध्ये कमतरता आहे का. त्याचा लो परफॉर्मन्स आहे का हे मला शोधता आलं पाहिजे. किंवा इम्प्रुव्हमेंट पाहिजे का. इम्प्रुव्हमेंट अवेलेबल इन अवेलेबल प्रोसेस. एखादी प्रोसेस आहे आता लोक करतायत पण त्या प्रोसेसमध्ये इम्प्रुव्हमेंटची गरज आहे का हे मला बघता आलं पाहिजे. एखादा प्रॉडक्ट आहे, एखादा टूल आहे, एखादी सिस्टम आहे, एखादी टेक्नॉलॉजी किंवा एखादा ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामध्ये मला इम्प्रुव्हमेंट करता येईल, ज्याच्यामध्ये मला काहीतरी सुधारणा करता येईल का. या 3 गोष्टीवरती माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट बेस्ड असावं. आणि हे सगळं शोधायचं काम मी कुठून करणार आहे. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मधून. सो प्रॉब्लेम स्टेटमेंट इज अ लॉजिकल कन्क्लुजन डिराइव्ड फ्रॉम लिटरेचर सर्वे. जे लिटरेचर सर्वे त्याच्यातनं मी एक लॉजिकल कन्क्लुजन काढलेलं असतं आणि त्यावरती माझं प्रॉब्लेम स्टेटमेंट केलेलं असतं. प्रॉब्लेम स्टेटमेंट झाल्यानंतर मला माझे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ठरवायचे आहेत. प्रॉब्लेम स्टेटमेंट मी आता फाइंड आउट केलंय. त्याच्यावरनं मला माझं मेन गोल काय असणार आहे, मला काय गोल अचीव्ह करायचंय आणि माझे सब गोल्स किंवा त्याच्यातले सब पॉइंट काय असणार. सो एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह बेसिकली द गोल यू विश टू अचीव्ह अँड स्टेप्स यू विल फॉलो. महत्वाचा पॉइंट काय याच्यामध्ये, जे गोल मला अचीव्ह करायचं आहे किंवा त्यानंतर मला ज्या स्टेप्स फॉलो करायच्या हे आपल्या इथं एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह मध्ये. सो द गोल्स यू विश टू अचीव्ह अँड द स्टेप यू फॉलो that will be included under aims and objective. aims and objectiveच्या मध्ये ह्या गोष्टी सगळ्या आपल्याला इन्क्लूड करायला पाहिजे. सो एम इज बेसिकली जनरल स्टेटमेंट ऑफ पर्पज. हे काय एम काय, हे जनरल स्टेटमेंट ऑफ पर्पज. मेजर स्टेटमेंट असणार आहे आपलं, एक मेन स्टेटमेंट असणार आहे. इट डिस्क्राइब्स द ब्रॉड गोल दॅट वन विशेस टू अचीव्ह. ब्रॉड गोल काय तो अचीव्ह करायचा, तो ब्रॉड गोल हा आपल्या एम मध्ये असणार आहे. मेन उद्देश काय तो उद्देश आपण ह्या एम मध्ये लिहायचा आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह आर दी मोर स्पेसिफिक स्टेटमेंट. काय ऑब्जेक्टिव्ह आर मोर स्पेसिफिक स्टेटमेंट. हे काय व्हेरी स्पेसिफिक स्टेटमेंट असतील ते आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये घ्यायचे अबाउट द एम. हे स्पेसिफिक स्टेटमेंट गोल विषय जे आहेत एकानंतर एक आपण छोटे छोटे जे स्टेटमेंट्स आपले असणार आहेत आणि ज्या गोष्टी आपण स्टेप बाय सॉल्व्ह करणार आहोत, स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणार आहोत ते आपल्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये आलं पाहिजे. सो ऑब्जेक्टिव्ह are the more specific statements about an aim. So these are the steps. These are the what? These are the steps that are taken to achieve that particular aim or set of aims. जे आपलं एम आहे, जे आपलं मेन गोल आहे ते अचीव्ह करण्यासाठी ज्या स्टेप्स असणार ते आपल्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला घ्यायचे आहेत. सो एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह. एम इज बेसिकली द मेन गोल किंवा मेन पर्पज जे आपलं ते आहे एक जनरल पर्पज, त्याला आपण का म्हणू, एम म्हणू. आणि त्याच्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सब स्टेप्स, बेसिक स्टेप्स किंवा स्पेसिफिक स्टेप्स आपण म्हणू, ज्या अचीव्ह करण्यासाठी आपल्याला लागणार आहे त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह मध्ये घेऊ शकतो. सो ऑब्जेक्टिव्ह शुड बी 2 or 3. ज्यादा ऑब्जेक्टिव्ह आपण घेऊ नये कारण तेवढे आपण पूर्ण करू शकणार नाही. एक ऍव्हरेज पीएचडी स्टुडंट जर असेल मी तर मिनिमम 2 किंवा 3 ऑब्जेक्टिव्ह वरती काम करू शकतो ज्याच्या साह्याने मी माझ्या गोल पर्यंत पोहोचू शकेल. सो माझं मेन गोल असेल त्याच्या बरोबर 1-2-3 ऑब्जेक्टिव्ह त्याच्या संदर्भातील मी घेणार आणि माझं काम पुढे चालू ठेवणार. गोल नंतर पुढचा पार्ट सुरू होतोय. म्हणजे एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह नंतर माझे हायपोथेसिस, एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे सगळे आता मी फिक्स केलेले आहेत, व्यवस्थित लिहून काढले आहेत. आता ह्या एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह नुसार आणि माझ्या हायपोथेसिस नुसार कुठला मेथड मी वापरायला पाहिजे जेणेकरून माझा
पूर्ण रिसर्च त्या मेथडच्या साह्यानं, त्या टूलच्या साह्यानं, त्या टेक्नॉलॉजीच्या किंवा जे टूल्स किंवा ज्या मेथड मी वापरणार आहे त्याच्या साह्याने मी माझा डेटा कलेक्ट करू शकेल आणि त्या डेटावरने मी माझं कन्क्लुजन लिहू शकेल. सो रिसर्च मेथडॉलॉजी is basically what it is. It is what to do and how to solve the problem and the objectives. जे आपले प्रॉब्लेम आहे, हे ऑब्जेक्टिव्ह आहे, ते कसे सॉल्व्ह करायचे, त्यासाठी कुठल्या मेथड वापरायच्या, याला आपण म्हणतो रिसर्च मेथडॉलॉजी. सो you have to specify which research methods and techniques will be used in your research based on objectives and hypotheses. कुठल्या रिसर्च मेथड्स आणि कुठले टेक्निक्स आपल्याला वापरायला पाहिजे, कशावर बेस असतील, आपल्या हायपोथेसिस आणि ऑब्जेक्टिव्ह वरती. ऑब्जेक्टिव्ह काय आणि आपण कुठल्या हायपोथेसिस केल्या, त्या हायपोथेसिस प्रमाणे आपल्याला कुठल्या मेथड्स आणि कुठले टूल्स किंवा टेक्निक्स आपल्याला वापरायला पाहिजे ते याच्यामध्ये देणं गरजेचं आहे. म्हणून मी इथं लिहिलं एक इम्पॉर्टंट कन्सिडरेशन काय असणार आहे, महत्वाचे कन्सिडरेशन मी इथं सांगतोय काय, यू हॅव टू मेक शुअर that the research design or approach is appropriate for the stated objective and hypothesis. जे आपले stated objective and hypothesis आहेत, यासाठी आपल्या रिसर्च डिझाईन किंवा रिसर्च अप्रोच हा अप्रोप्रिएट असला पाहिजे. कारण हायपोथेसिस काहीतरी वेगळा आहे, मेथड काहीतरी वेगळं आहे, हे कुठं एकमेकाला सुसंगत होणार नाही. त्यामुळे अप्रोप्रिएट मेथड्स आणि अप्रोच आपल्या ऑब्जेक्टिव्ह आणि हायपोथेसिस प्रमाणे असला पाहिजे. सो डू नॉट अज्युम दॅट रिसर्च रेकॉग्निशन कमिटी, RRC कमिटीला सर्व माहित आहे, ते फॅमिलियर आहेत, मग मी कमी लिहिलं तरी चालेल, मी शॉर्ट लिहिलं तरी चालेल, असं नाही. यू शुड गिव्ह ब्रीफ डिस्क्रिप्शन ऑफ स्टडी लोकेशन, स्टडी डिझाईन, फ्लो ऑफ ऍक्टिव्हिटीज, या सर्व गोष्टी आपल्या डिटेल याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. ज्या मेथड्स आहेत त्या सायंटिफिकली प्रूव्हन मेथड्स किंवा मॅक्सिमम लोकांनी वापरून त्याच्यामध्ये म्हटलं ह्या मेथड वापरल्या तर रिझल्ट असे येऊ शकतात, किंवा प्रूव्हन मेथड्स आहेत, पब्लिश मेथड्स आहेत, किंवा त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन आपण करणार असो, त्या सर्व डिटेल्स आपलं याच्यामध्ये द्यायला पाहिजे. ह्या मेथड मी वापरल्या तर मी या माझ्या गोल पर्यंत पोहोचू शकेल. सो ह्या रिसर्च मेथडॉलॉजी मध्ये आपल्याला याचं डिटेलिंग करणं फार गरजेचं आहे. एकदा केलं रिसर्च मेथडॉलॉजी सेट झाल्या, आपण त्या व्यवस्थित लिहून काढल्या की पुढचा पॉइंट येतो तो असेल रिसर्च प्लॅन, द टाइम फ्रेम. महत्वाचा पार्ट काय, रिसर्च प्लॅन किंवा टाइम फ्रेम. आपलं काम आपण व्यवस्थित, आपला जो रिसर्चचा पिरियड असणार आहे, आपला जो पीएचडीचा टोटल टाइम असेल त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित ते फिट करायला पाहिजे, एका फ्रेम मध्ये फिट करायला पाहिजे. सो रिसर्च प्लॅन इज बेसिकली द टाइम फ्रेम. प्लॅनिंग शुड इन्क्लूड, या प्लॅनिंग मध्ये काय असेल, प्लॅनिंग शुड इन्क्लूड द टाइम फ्रेम. टाइम फ्रेम महत्वाची, अँड ऍक्टिव्हिटी शेड्यूल, जे आपण ऍक्टिव्हिटी करणार त्याचं शेड्यूल आणि टाइम फ्रेम. आपण जे प्रपोज रिसर्च आपल्या मनामध्ये आहे, आपण जे लिहितोय की आपल्याला जे करायचं आहे, त्या प्रपोज रिसर्च मध्ये आपलं टाइम फ्रेम आणि ऍक्टिव्हिटी शेड्यूल देणं फार गरजेचं आहे. महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला जे कंझ्युमेबल्स पाहिजे आणि ज्या फॅसिलिटीज पाहिजे त्या मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी टाइम द्यायला पाहिजे. समजा मी एखाद्या ॲनिमल वरती काम करत असेल, त्याची फिजिओलॉजी मला करायची, किंवा मी एखादा सर्वे करणार असेल, त्यासाठी लागणाऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी, कुठले कुठले कंझ्युमर्स मला लागतात, काय फॅसिलिटीज लागतात, या सर्व गोळा करण्यासाठी मला काहीतरी टाइम द्यायला पाहिजे. करेक्ट. त्यानंतर ऍक्च्युअल एक्सपेरिमेंटेशन और कंडक्ट ऑफ स्टडी. जे काम मला करायचंय, सर्व गोष्टी मला उपलब्ध झाल्यात, त्यानंतर मला काम करायचंय, ते काम करण्यासाठी मला किती वेळ लागेल, तर त्याचं एक शेड्युलिंग करणं मला गरजेचं आहे. एकदा काम झालं मेथड प्रमाणे की पुढची गोष्ट असते की डेटा अनालिसिस. मग डेटा मी अनालिसिस कसं करेल, कुठले स्टॅटिस्टिक्स टूल वापरणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला काहीतरी वेळ लागेल. सो त्या शेड्यूल मध्ये माझं डेटा अनालिसिस असेल. आणि प्रत्येक 6 महिन्यांनी आपल्याला प्रोग्रेस रिपोर्ट द्यायचा असतो, त्यासाठी आपल्याला काही काळ लागेल, काही टाइम आपल्याला काढून ठेवायला पाहिजे. इयरली प्रोग्रेस रिपोर्ट असेल, मध्ये आपल्याला पीएचडी कोर्स वर्क करायचं असेल, या सगळ्यांसाठी आपल्याला एक शेड्यूल तयार करावं लागेल. आणि शेवटी आपल्याला लागतं ते आपलं प्रिपरेशन ऑफ मॅन्युस्क्रिप्ट. आपण थेसिस लिहायचा असतो शेवटी, त्यासाठी आपल्याला काही ठराविक काळ लागणार आहे. त्यामुळे आपला जो रिसर्च आहे तो रिसर्च आपण त्याचं प्लॅन आणि त्याचं ऍक्टिव्हिटी शेड्यूल आपल्या एका टाइम फ्रेम मध्ये करणं गरजेचं आहे, त्याला आपण म्हणतो रिसर्च प्लॅन. आणि तो रिसर्च प्लॅन आपला परफेक्ट केला तर मला वाटतं आपलं काम सोपं होऊ शकतं. त्याप्रमाणे आपण जर गेलो तर आपलं काम वेळेत पूर्ण होऊ शकतं. रिसर्च प्लॅन मी आता एक टेंटेटिव्ह इथे एक पर्ट चार्ट दिलेला आहे,
त्याच्यामध्ये रिसर्च प्लॅन कसा असेल आणि कसं करावं, साधारणतः एक 3 वर्ष मिनिमम आपल्याला रिसर्चसाठी लागणार आहे. त्या 3 वर्षामध्ये माझं काम मी कसं शेड्यूल करेल. पहिल्या वर्षी क्वार्टर 1, क्वार्टर 2 आणि क्वार्टर 3 आणि क्वार्टर 4 एक वर्षाचे मी 4 भाग करेल. त्या 4 भागामध्ये माझं पहिल्यांदा काय काम असेल, पहिल्या वर्षी रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, माझा हायपोथेसिस टेस्टिंगसाठी लागणाऱ्या गोष्टी डिझायनिंगसाठी किंवा बेसिक ज्या गोष्टी मला करायच्या आहेत त्यासाठी हा काळ लागणार आहे. म्हणजे पहिल्या वर्षाचा काही काळ आणि दुसऱ्या वर्षाचा काही काळ लागू शकला, पण मॅक्सिमम वेळ मी पहिल्या वर्षात हे फिट करू शकेल. त्यानंतर माझं पहिल्यांदा जे काम ऍक्च्युअल मला एक्सपेरिमेंट सेटअप करायचे आहेत, जे पायलट एक्सपेरिमेंट, पहिल्यांदा मी टेस्ट एक्सपेरिमेंट घेऊ शकेल, छोटे छोटे एक्सपेरिमेंट सेटअप करेल, त्याचे प्रोटोकॉल सेट करेल. यासाठी मला काही काळ लागणार आहे. म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेरिमेंट्स किंवा पायलट एक्सपेरिमेंट्स मी करणं गरजेचं आहे. त्यासाठी मला वेळ द्यावा लागेल आणि त्यानंतर ऍक्च्युअल एक्सपेरिमेंटल वर्क आणि फील्ड वर्क जर काही असेल तर मला त्यासाठी वेळ द्यायला पाहिजे. तर मी तो या पद्धतीने असा स्प्रेड करत चालू शकतो की पहिल्यांदा मी सर्च करेल आतापर्यंत लिटरेचर किंवा काय लागतं ते, त्यानंतर मी काही ऍक्टिव्हिटीसाठी लागणारे साहित्य गोळा करेल, त्यानंतर माझे एक्सपेरिमेंट मी सेट करेल, त्यानंतर मी ऍक्च्युअल एक्सपेरिमेंटेशन करून रिझल्ट घेईल, त्यानंतर मला डेटा मिळेल, डेटा मी टॅब्युलेट करेल, अनालिसिस करेल आणि नंतर मी शेवटी असेल मला काही पेपर प्रेझेंट करायचे, कॉन्फरन्स अटेंड करायचं आणि थिसिस लिहायचा तो शेवटच्या काळात. अशा प्रकारे आपण जर काम केलं तर आपलं रिसर्च प्लॅन हे परफेक्ट होतं आणि पूर्ण 3 वर्षामध्ये आपण आपलं रिसर्चचं काम संपवू शकतो. समजा याच्यामध्ये काही फेल्युअर आले तर आपल्याकडे पुढचा काळ असतो, साधारणतः 3 वर्ष ते 6 वर्ष हा जो मोठा काळ आहे आपल्यासाठी पीईटीला दिलेला असतो. बऱ्याच लोकांना वाटतं की आपण फार लवकर काम करावं, पण भरपूर वेळेस आपल्याला प्रोटोकॉल सेट करणं किंवा एक क्वेश्चनर तयार करणं वेळेत ते मिळेल, त्याच्यामध्ये थोडंसं इकडे तिकडे होऊ शकतं. पण जर आपलं प्लॅनिंग जर प्रॉपर असेल तर आपण आपल्या टायमिंग प्रमाणे आपलं रिसर्चचं काम पूर्ण करू शकतो. एकदा रिसर्च प्लॅन झाला की आपला पुढचा पार्ट असतो तो असतो कन्क्लुजन एक्सपेक्टेड अँड देअर पॉसिबल व्हॅल्यूज. आपण जो थेसिस लिहिणार आहोत किंवा आपण जो रिसर्च करणार आहोत त्याचं एक्सपेक्टेड कन्क्लुजन काय असणार आहे. कमिटीला एक जाणून घ्यायचं असतं की हे जे काम होणार आहे रिसर्चचं पुढच्या 3 वर्ष याचं एक्सपेक्टेड काय आहे, पुढे काय मिळणार याच्यातनं, काय पॉसिबिलिटीज आहेत आणि त्याच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय आहेत. समजा एखादी गोष्ट मी करणार आहे तर त्या 3 वर्षानंतर माझ्या हातात काय असेल आणि त्याचे नेमकं ह्या जगाला किंवा या समाजाला काय फायदा असेल हे मला शोधता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे आणि हे आपल्याला लिहायचंय कन्क्लुजन एक्सपेक्टेड अँड देअर पॉसिबल व्हॅल्यूज. सो कन्क्लुजन एक्सपेक्टेड आणि पॉसिबल व्हॅल्यूज मध्ये आपण जर लिहिलं पॉसिबिलिटीज ऑफ एक्सपेक्टेड रिझल्ट, म्हणजे काय एक्सपेक्टेड रिझल्ट आहेत, ह्या पॉसिबिलिटीज मला असे असे रिझल्ट मिळू शकतात हे मला लिहिता आलं पाहिजे. हे पॉसिबल आहे, मला असं वाटतं की ही जर मेथड मी फॉलो केली, असे प्रोटोकॉल फॉलो केले आणि माझा हायपोथेसिस आहे, समजा मी हे सॉल्व्ह करू शकलो तर कदाचित माझ्याकडे असा रिझल्ट असेल आणि प्रोबॅबल माझं हे कन्क्लुजन असेल, हे माझ्याकडे हे प्रोबॅबल कन्क्लुजन असेल and that can be drawn based on result. या रिझल्ट वरती मला असं कन्क्लुजन मिळू शकेल. फॉर एक्झाम्पल एखादी गाडी आहे ती खराब झाली आहे, समजा मी ती रिपेअर केली तर ती आणखी पुढचे 4 वर्ष चालू शकेल का, आणि मी जर म्हटलं मी अशा पद्धतीने रिपेअर केली की ती नक्कीच पुढचे 4 वर्ष चालू शकेल तर प्रयत्न करायला हरकत नाही, कुणीही त्यासाठी प्रयत्न करेल कारण 4 वर्ष पुढे फायदा होणार असेल. त्यामुळे एक्सपेक्टेड आउटकम काय हे फार महत्वाचं आहे. सो conclusions expected and their possible value is nothing but expected outcome and relevance. Expected outcome and relevance काय आपल्याला याच्यामध्ये शोधता आला पाहिजे आणि त्याच्या पॉसिबल व्हॅल्यूज काय आहेत तर आपल्याला त्याचे एक्सप्लेनेशन देता आलं पाहिजे. सो पॉसिबल व्हॅल्यूज आर बेसिकली an explanation of benefit that will be realized in the proposed research if it is completed. जर तो कम्प्लीट केला तर त्याचे पॉसिबल बेनिफिट काय आहे समाजाला किंवा पब्लिक डोमेन मध्ये त्याचे कुठे कुठे काय काय फायदे होऊ शकतात हे पॉसिबल व्हॅल्यूज मला देता आलं पाहिजे. सो कन्क्लुजन एक्सपेक्टेड अँड देअर पॉसिबल व्हॅल्यूज हा थेसिसचा एक शेवटचा पण महत्वाचा पार्ट आहे. तो जर मी व्यवस्थित लिहू शकलो तर कमिटीला तो नक्कीच आवडेल आणि माझं काम आणखी सुखकर होईल. एक्सपेक्टेड आउटकम लिहून झालेला आहे, आपण रेफरन्सेस वापरलेत, सगळ्या गोष्टी शोधून झाल्यात. शेवटचा पार्ट आपला सिनॉप्सिसचा असतो तो म्हणजे बिब्लिओग्राफी किंवा रेफरन्सेस. यामध्ये
लिस्ट ऑफ ऑल द सोर्सेस, जेवढे काही सोर्सेस मी वापरलेत, लिस्ट ऑफ ऑल द सोर्सेस युज्ड इन सर्चिंग रिसर्च टॉपिक. माझा रिसर्च टॉपिक सर्च करण्यासाठी मी जेवढे काही सोर्सेस वापरलेत ते पब्लिश्ड असतील किंवा अनपब्लिश्ड असतील, त्याची लिस्ट शेवटी मला देणं गरजेचं आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो, रेफरन्स किंवा बिब्लिओग्राफी. ते मग आर्टिकल असतील किंवा बुक्स असतील, नॉवेल्स असतील, एन्सायक्लोपीडिया असतील किंवा कोणाचं पब्लिश्ड मटेरियल असेल किंवा अनपब्लिश्ड मटेरियल असेल, ड्यू रिस्पेक्ट मला त्याचं सायटेशन करणं फार गरजेचं आहे आणि इथं बिब्लिओग्राफी मध्ये त्याला देणं फार गरजेचं आहे. सो अ बिब्लिओग्राफी काय असेल? सो अ बिब्लिओग्राफी is a list of all the sources that you have used for your research work. आपल्याला जे रिसर्च वर्क आपण करणार त्यासाठी लागणार ऑल सोर्सेस आपण त्याला म्हणतो बिब्लिओग्राफी. ऑल फॅक्च्युअल मटेरियल दॅट इज नॉट ओरिजिनल टू यू मस्ट बी अकंपनीड बाय रेफरन्स टू इट्स सोर्स. जरी पब्लिश नसेल, ओरिजिनल नसेल, तरी पण आपण तिथं आपण जर वापरलं असेल तर आपण ते देणं गरजेचं आहे. All factual material that is not original to you must be accompanied by reference to its source. Follow the proper referencing guideline. ज्या प्रॉपर गाईडलाईन दिलेल्या आहेत, कदाचित त्या वॅनक्युअर टाईपच्या स्टाईलच्या असतील किंवा एपीएस स्टाईलच्या असतील किंवा कोणी आपल्या विद्यापीठाने ज्या सजेस्ट केलेल्या असतील, युजीसीने सजेस्ट केलं असेल, त्या प्रॉपर ज्या गाईडलाईन या किंवा ह्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन आपण फॉलो करून आपला रेफरन्स किंवा बिब्लिओग्राफी आपल्याला लिहिता आली पाहिजे. हा शेवटचा पार्ट आहे आणि याच्यामध्ये काय काय इन्क्लूड करावं हे मी पुढच्या लिस्ट मध्ये दिलंय. बिब्लिओग्राफी मध्ये आपण काय इन्क्लूड करावं? सो याच्यामध्ये ऑथर नेम महत्वाचा पार्ट आहे. जे ऑथर आहेत, ऑथरचं नेम, टायटल ऑफ द पब्लिकेशन, बरोबर, टायटल ऑफ मॅगझिन किंवा जर्नल किंवा एन्सायक्लोपीडिया, इयर, कुठल्या वर्षी पब्लिश झालंय, कुठल्या तारखेला पब्लिश झालंय ते देणं गरजेचं आहे. प्लेस ऑफ पब्लिकेशन, कुठनं पब्लिश झालंय, ते बुक असेल किंवा मॅगझिन असेल तर. पब्लिशिंग कंपनी कुठली आहे त्याचं डिटेलिंग, व्हॉल्यूम नंबर, इश्यू नंबर, जर्नल असेल तर एका वर्षामध्ये एका जर्नलचे कदाचित 10 किंवा 12 व्हॉल्यूम किंवा 3 व्हॉल्यूम क्वार्टरली असेल किंवा बायनियल असेल तर कुठल्या व्हॉल्यूम आणि कुठल्या इश्यू मध्ये पब्लिश झालेला डेटा तो. आणि पेज नंबर्स ऑफ द आर्टिकल, जे आर्टिकल आहे त्याचं पेज नंबर. सो ह्या सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आहेत. टायटल ऑफ द पेपर किंवा बुक काय असेल त्याचं, ऑथर नेम, इयर ऑफ पब्लिकेशन, डेट ऑफ पब्लिकेशन, प्लेस ऑफ पब्लिकेशन, पब्लिशिंग कंपनी, व्हॉल्यूम अँड इश्यू नंबर अँड पेज नंबर्स. या सगळ्या गोष्टी आपल्या त्या बिब्लिओग्राफी मध्ये अपेक्षित आहे आणि ते एक वेगळ्या या सगळ्या लिस्ट असतील. हे आपण एपीएफ फॉर्मॅट प्रमाणे किंवा आपण जो फॉर्मॅट आपण विद्यापीठाने आपल्याला प्रिस्क्राईब केला असेल त्या फॉर्मॅट प्रमाणे हे देणं गरजेचं आहे. आपण आता शेवटच्या टप्प्याकडे येतोय. आपण आता शेवटच्या टप्प्याकडे येतो. आपलं सिनॉप्सिस लिहून झालेलं आहे, पण मला तुम्हाला सांगायचं आहे कधी कधी जे आपण सिनॉप्सिस लिहितो ते आपलं अप्रूव्ह होत नाही किंवा पीएचडी टॉपिक अप्रूव्ह होत नाही. त्याच्या मागे काय कारण असू शकतात, कुठलं कारण असू शकेल नेमकं? तर हे 7 कारण दिलेत. या 7 कारणापैकी कुठलंही एखादं कारण असू शकेल या 7 कारणापैकी कुठलंही एक कारण असू शकेल ज्यामुळे आपलं पीएचडी प्रपोजल अप्रूव्ह होऊ शकत नाही. आणि पहिलं महत्वाचं कारण असू शकतं त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टू ब्रॉड ऑर टू एम्बिशियस. एवढे ब्रॉड ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहेत, एवढे अम्बिशियस आहेत की माझ्या दिलेल्या वेळात ते मी कम्प्लीटच करू शकणार नाही, शक्य वाटत नाही. आणि अशक्य गोष्टी वेळेत पूर्ण होणं फार कठीण असतं, म्हणून कदाचित आपलं प्रपोजल अप्रूव्ह होणार नाही. दुसरं कारण असू शकतो ऑब्जेक्टिव्ह डू नॉट रिफ्लेक्ट टायटल ऑफ द स्टडी ऑर स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम. ऑब्जेक्टिव्ह मध्ये आपला जे मेन प्रॉब्लेम आहे त्याचाच पुढे उल्लेख होत नसेल तर कदाचित आपले ऑब्जेक्टिव्ह आणि जे टायटल आहे ते विसंगतीमध्ये दिसून येतं, त्याच्यामध्ये थोडी विसंगती दिसून येऊ शकते किंवा ते विसंगत आहे असं मला वाटतं. त्यामुळे कदाचित हे टॉपिक अप्रूव्ह होणार नाही. किंवा नो लिटरेचर रिव्ह्यू आर रिलेव्हंट रेफरन्सेस. एक तर चांगला रिव्ह्यू लिटरेचर केलेलं नाही किंवा रिलेव्हंट रेफरन्सेस त्याच्यात दिलेले नाही, त्यामध्ये टॉपिक थोडासा वेगळ्या दिशेला गेल्यासारखा वाटतो. टायटल वेगळं असेल,
रेफरन्सेस वेगळे असतील, त्याच्यामध्ये थोडी विसंगतता असेल कदाचित, त्यामुळे आपला टॉपिक अप्रूव्ह होणार नाही. दुसरं असेल, जी मेथडॉलॉजी आपण दिली ती पुरेपूर मेथडॉलॉजी दिली नाही किंवा इनसफिशियंट मेथड्स आहेत किंवा त्याच्यामध्ये इनएडिक्वेट इन्फॉर्मेशन दिली मेथडॉलॉजीचे, त्यामुळे कदाचित आपलं अप्रूव्ह होणार नाही. इनअप्रोप्रिएट टाइम फ्रेम अँड शेड्यूल ऍक्टिव्हिटीज, ज्या शेड्यूल ऍक्टिव्हिटी दिल्यात, ज्या टाइम फ्रेम दिल्यात त्या अप्रोप्रिएट नाही आहेत, म्हणून कदाचित आपलं डिसअप्रूव्ह शकतं. किंवा पूर्ण प्रपोजल आपलं इतकं अँबिशियस आहे, कॅनॉट बी कम्प्लिटेड इन गिव्हन टाइम फ्रेम. एवढं मोठं प्रपोजल आहे, शक्यच नाही, त्यामुळे कदाचित अप्रूव्ह होणार नाही. किंवा एखादं प्रपोजल रिपीट केलेलं दिसत आहे, किंवा कोणाचं डुप्लिकेशन असेल, किंवा प्लेगराइज प्रपोजल असतील, असं प्लेगराइज प्रपोजल आपले कदाचित अप्रूव्ह होणार नाहीत. कारण ह्यामध्ये आपण जर बारकाईने लक्ष देऊन जर आपलं प्रपोजल व्यवस्थित लिहिलं तर कदाचित ह्या गोष्टी होणार नाहीत. ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपलं रिसर्च प्रपोजल हे प्रॉपर असावं, सिनॉप्सिस हे प्रॉपर असावं, जेणेकरून आपलं सिनॉप्सिस एक 10 ते 12 पेजेसचं जे सिनॉप्सिस असेल त्याच्यावर आपली पीएचडीची कम्प्लीट आयडिया यायला पाहिजे. टायटल पासनं आपले मेथडॉलॉजी, ऑब्जेक्टिव्ह ह्या सगळ्या व्यवस्थित असाव्यात, जेणेकरून थेसिस लिहिणं कम करणंही सोपं होऊ शकेल. आणि अशा पद्धतीने आपण जर गेलो तर नक्कीच आपलं प्रपोजल चांगलं होईल. आपण या जर गोष्टी फॉलो केल्यात, तंतोतंत जर आपण वापरल्या, तर डेफिनेटली मी तुम्हाला ग्वाही देतो की आपलं प्रपोजल हे नक्कीच चांगलं होईल आणि 100%, 101% हे अप्रूव्ह होईल. सो आपण आतापर्यंत सिनॉप्सिस कसं लिहावं हा पूर्ण प्रवास बघितलाय. मी आपल्याशी याविषयी चर्चा केली. नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल आणि आपण चांगलं प्रपोजल लिहू शकाल. आपलं सिनॉप्सिस नक्कीच चांगलं होईल. सो थँक्यू व्हेरी मच.